वाऱ्याच्या वेगाने, वायूच्या वेगाने जर आपण जर गेलो तर जी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ती परिस्थिती आपण निश्चित या युवा शक्तीच्या जोरावर आपण बदलू शकतो. ज्यावेळी युवकांची भूमिका म्हटल्यानंतर नक्कीच मला अनेक महापुरुषांची नावं घ्यावी अशी वाटतात. यामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, एपीजे अब्दुल कलाम असतील, आणि मला आणखीन एक आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं ते म्हणजे स्वामी विवेकानंद. युवकांच्या ताकदीवर स्वामी विवेकानंद एकदा म्हटले होते की माझ्याकडं 100 युवक जर दिले तर 100 युवकाच्या जोरावर मी सगळं जग बदलून टाकतो. मात्र हे युवक हे निर्व्यसनी असले पाहिजे, एक विशिष्ट प्रकारचे सुसंस्कारित असले पाहिजे. म्हणजे युवकांच्या जोरावर त्या ठिकाणी माणूस त्या ठिकाणी जग बदलण्याचं त्या ठिकाणी बोलू शकतो. आता बरंच काही सांगण्यासारखं आहे, बऱ्याच मोमेंट त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. सरांनी सांगितलं की मोबाईलचा वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे. वर्गामध्ये पण मी सांगत असतो, तासाला जर यायचं असेल, दुसऱ्या दिवशी यायचं असेल तर आमची मुलं एवढी काळजी करतात की दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे, मोबाईल चार्ज झाला पाहिजे. रात्री जर चार्जिंग करायचं जर राहिलेलं असेल तर आपला युवक सकाळी उठल्या उठल्या बाकीची कामं नंतर अगोदर मोबाईल चार्जिंगला लावतो. जर समजा चुकून जर मोबाईल घरी राहिलेला असेल, स्टँडवर आलेला असेल, एसटी गेली तरी चालेल, पहिला तास गेला तरी चालेल, पळत जाऊन महागाने मोबाईल आले. असे जर युवक जर आपल्या इथं निर्माण जर झाले तर आपण कुणाच्या जीवावर आपण जगामध्ये महासत्ता बनायचं स्वप्न बघतो. असे जर युवक निर्माण झाले तर आपण महासत्ता होऊ शकणार नाही. तर आपण बदल केला पाहिजे. मोबाईल वापरत असताना आपण त्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीच आपण बघितल्या पाहिजे. अनेक प्रकारचे ट्विटर आहेत, फेसबुक आहे, हे की नाही, व्हॉट्सअप आहे. या माध्यमातून जर चांगल्या कामासाठी जर आपण युट्यूब असेल हे चांगल्या कामासाठी जर आपण जर वापरलं तर त्याचा युवा शक्तीला चांगल्या प्रकारचा फायदाच होऊ शकतो. SYTA ला मी शिकवत असताना ॲडव्हर्टायझिंग नावाचा पेपर आहे. युवा शक्ती खरंच भरकटत चाललेली आहे. ज्यावेळी सरांनी सांगितलं अनेक मालिका त्या ठिकाणी, त्या मालिकेचं नाव पण घेत नाही, ज्यावेळी जाहिरात लागते त्यावेळी कुटुंबामध्ये आपण एकत्र बसून ज्यावेळी टीव्ही बघतो त्यावेळी ती जाहिरात सुद्धा आपण एकत्र कुटुंबात बसून आपण बघू शकत नाही. ज्याच्या हातामध्ये रिमोट असेल अशी जाहिरात लागल्या दुसरं चॅनल लावा. आणि मग एका बाजूला म्हणतो युवक त्या ठिकाणी सुसंस्कृतित झाले पाहिजे, असं सुसंस्कारित झाले पाहिजे असं आपण म्हणतो. आणि चॅनलवर त्या ठिकाणी अशा प्रकारचे जर दाखवत असत तर युवकांकडून आपण काय अपेक्षा करणार आहोत. मी आमच्या SYच्या वर्गामध्ये मी सांगत असतो की युवकाने आता आपल्यामध्ये बदल करून घेतला पाहिजे. मॅनेजमेंट मध्ये आहे बघा, प्लॅन टू वर्क, वर्क टू प्लॅन. कामाचं नियोजन करा आणि जसं नियोजन केले तसं काम करा. निश्चित आजचा युवक हा निश्चित यशाच्या जवळ जाऊ शकतो. या प्रसंगी सांगण्यासारखं भरपूर आहे. मागचे मुवमेंट बघितली की वक्त्याला आपल्याला कुठं पूर्ण विराम द्यायचं हे थांबवावंच लागतं. हा जो स्वातंत्र्य आणि युवकाची भूमिका अतिशय चांगल्या काव्यमय याच्यामध्ये शब्दामध्ये असे आपल्याला आजचे प्रमुख अतिथी डॉक्टर विनायक बाबांनी अतिशय तुम्हाला भाविक अशा प्रकारचं मराठी हिंदी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून एक वाक्य मराठी पण होऊ दे, हिंदी पण होऊ दे आणि इंग्रजी पण होऊ दे म्हणून त्या ठिकाणी एखादं वाक्य सांगितलेलं आहे. जास्त काही न बोलता त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.